रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून आणि शिपाईला लाच घेताना अलिबाग गुन्हे अन्वेषण शाखेनं रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या। शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर दुरुस्तीसाठी या दोघांनी 60,000ची लाच मागितली। त्यातील 30,000 रुपये शेतकरी प्रांत कार्यालयात घेऊन आला। सदरची रक्कम सुपूर्द करतानाच बेड्या ठोकण्यात आल्या। त्यामुळे श्रीवर्धन तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। एसीबीच्या कारवाईनं भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणलेत। अलिबाग एसीबीनं मोठा दणका दिलाय। 2 लाचखोरांच्या एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडलाय। आरोपी प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून नितीन पवार आणि शिपाई सचिन पाटील यांना लाच घेताना बेड्या ठोकण्यात आल्या। श्रीवर्धन तालुक्यातील पाबेरे गावच्या एका शेतकऱ्याला त्याच्या सातबारा उतारामध्ये काही दुरुस्ती करायची होती। गेल्या 2 महिन्यांपासून हा शेतकरी हातापाया पडून चक्रा मारून थकला होता, पण लक्ष्मी दर्शनाशिवाय काम होणार नाही असे या लाचखोरांनी ठणकावून सांगितलं। कायदेशीर कामासाठी चक्क 60,000 रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली, पण हा शेतकरी झुकला नाही। लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्यानं या स्वाभिमानी शेतकऱ्यानं थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं दार ठोठावलं। तक्रार मिळताच एसीबीच्या महिला उपअधीक्षक सरिता भोसले यांनी तात्काळ सूत्र हलवली आणि लाचखोराला पकडण्यासाठी एक अचूक चक्रव्यूह रचला। बुधवारी ठरल्याप्रमाणे 60,000च्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 30,000 रुपयांची रोकड घेऊन हा शेतकरी प्रांत कार्यालयात पोहोचला। अव्वल कारकून नितीन पवार आणि सचिन पाटील यांनी ती 30,000ची लाचखोर रक्कम हातात घेतली आणि त्या क्षणी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकानं झडप घालून या दोघांनाही रंगेहात जेरबंद केलं। एसीबीच्या धडक कारवाईमुळे श्रीवर्धनमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।